इंट्राडे ट्रेड करत असाल तर एक गोष्ट खूप क्लिअर करून ठेवा की फर्स्ट तुमची स्ट्रॅटेजी कोणती आहे ते तुम्हाला एक आयडेंटिफाय करायला लागेल. बिकॉज खूप स्ट्रॅटेजी आहेत मार्केटमध्ये, प्रत्येकजण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीवरती आपला प्रॉफिट लॉस क्रिएट करत असतो. सो अकॉर्डिंगली तुम्हाला चेक करायला लागेल की तुमचा फॉर्मॅट कोणता आहे, तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी परफेक्टली जमते. 10 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज शिकून त्याच्यामधनं प्रॉफिट जनरेट करण्यापेक्षा तुम्ही एक स्ट्रॅटेजी किंवा 2 स्ट्रॅटेजीज अशा ठेवा की त्या तुम्ही मास्टरी करू शकता त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातनं तुम्हाला प्रॉफिट लॉस हा तुम्ही तुमचा मॅनेज करू शकता. बिकॉज अंदाधुंद ट्रेडिंग करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. मोमेंटम ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागेल. बिकॉज इनिशियल स्टेजला मोमेंटम ट्रेडिंग खूप इझी नसते. त्याच्यासाठी तुम्हाला काही टाईम स्पेंड करायला लागेल मार्केटमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला मोमेंटम ट्रेडिंग काय असते याचा तुम्हाला अंदाज येईल. सो ही गोष्ट खूप मॅटर करते. की दुसरी गोष्ट अशी आहे की तुमची लॉस सहन करण्याची कॅपॅसिटी किती आहे. अकॉर्डिंगली तुम्हाला तुमच्या पोझिशन्स बनवायला लागतील. बिकॉज प्रत्येकजण प्रॉफिटचा हिशोब करत असतो की मी इतकं प्रॉफिट झालं की याच्यामधनं एक्झिट होईल. सो असं न करता तुम्हाला पहिले लॉस तुमचा डिसाईड करायला पाहिजे की बॉस मला लॉस झाला तर मी हा लॉस कितीपर्यंत बेअर करू शकतो. एकदा लॉसचं तुमचं डिसिजन फिक्स झालं की तुम्हाला प्रॉफिट करण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. बिकॉज तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कोणत्या लिमिटपर्यंत तुमची पोझिशन्स कॅरी करणार आहे. दुसरी गोष्ट, प्रॉफिट हा कधी पैशांमध्ये कॅल्क्युलेट नका करू की 500 रुपये, 1000 रुपये, 1500, 2000 मी दिवसाला कमवेन. इट डिपेंड्स तुमच्या कॅपिटलवरती. किती कॅपिटल घेऊन तुम्ही मार्केटमध्ये येतात आणि तुम्ही ट्रेड करत आहात. ज्या वेळेला तुम्ही हे पर्सेंटेज वाईज हिशोब कराल त्यावेळेला तुमचा मार्ग तुम्हाला दिसून येईल की मी किती % कमवतोय माझ्या कॅपिटलवरती. 500, 1000साठी मार्केटमध्ये येण्यात काहीच पॉईंट नाही आहे ॲज पर माय व्ह्यू. कारण की कसं आहे माहिती आहे का, 500 आणि 1000 रुपये हे तुम्ही दुसरं जरी काम केलं तरी तुम्हाला ते मिळणार आहेत. त्याच्यासाठी इनिशियल स्टेजला मार्केटमध्ये यायचं 500, 1000 रुपयाचं स्वप्न बघून आणि त्याच्यामध्ये ते प्रॉफिट झालं ते सेलिब्रेशन करण्यात काहीच पॉईंट नाही असं मला तरी वाटतं. तुमचे ड्रीम्स हे बिग ठेवा. मार्केटमध्ये अगर तुम्ही येत असाल तर तुमचे ड्रीम्स, तुमचे स्वप्न हे खूप मोठे ठेवून या. ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून या. मार्केटची स्टेज हीच असते की तुम्ही फर्स्ट ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही एक शॉर्ट टर्म, ॲटलिस्ट तरी शॉर्ट टर्म ट्रेडर म्हणून तरी तुम्ही मार्केटमध्ये यायला पाहिजे. तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स झाल्या पाहिजे, ज्याच्यामुळे काय होईल तुमचं बॅकअप क्रिएट होईल. एकदा तुमचं बॅकअप क्रिएट झाला ना की त्याच्यानंतर तुम्हाला इंट्राडेमध्ये उतरायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्मॅट कळेल की मी इंट्राडेसाठी लायबल आहे का नाही. बिकॉज माझे काही मित्र असे आहेत त्यांच्याशी भेटल्यावरती मला कळलं की त्यांनी खूप लाखांमध्ये लॉस केले आहेत आणि ते अजूनही ट्रेड्स घेत आहेत. सो अशा चुका करू नका. तुम्हाला ट्रेड घ्यायचे आहेत ना तर तुम्ही ते लॉंग टर्मसाठी घ्या, ते ट्रेड नका घेऊ. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला शुअर शॉट त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल. हां, पण तुमचं शेअर सिलेक्शन आहे हे चांगलं असलं पाहिजे. त्या केसमध्ये तुम्हाला नक्की प्रॉफिट होऊन जाईल. तुमचा जो गेलेला पैसा आहे तो तुम्हाला रिकवर करता येईल. पण तो ॲग्रेसिव्हली मी रिकवर करेन ह्या ड्रीमने तुम्ही मार्केटमध्ये नका येऊ. बिकॉज तुमचा अजून जास्त पैसा जाईल. सो ह्या गोष्टी, काही गोष्टी आहेत ना, छोट्या छोट्या गोष्टी, याच्यावर तुम्ही काम करा. ह्या तुम्हाला नक्की वर्कआउट होतील आणि तुम्ही मार्केटमध्ये एक स्टेबल इन्कम हे नक्की जनरेट करू शकता. फक्त तुम्हाला टाईम देणं खूप इम्पॉर्टंट आहे. नवीन मार्केटमध्ये येऊन इंट्राडे स्ट्रॅटेजी घेऊन किंवा इंट्राडे शिकून किंवा मी इंट्राडे फास्ट सुरू करेन आणि रोज पैसा कमवेन ह्या हेतूने अजिबात येऊ नका मार्केटमध्ये. मार्केटच्या मूव्ज ह्या खूप अनएक्सपेक्टेड असतात. बऱ्याचशा वेळेला काही फॉलो करत नाही. त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की माझी काहीतरी स्ट्रॅटेजी चुकीची आहे. सो तुमची स्ट्रॅटेजी नसते, तुमचा माइंडसेटचा खेळ असतो हा सगळा. तुमचा माइंडसेट तुम्हाला माहिती पाहिजे की बॉस मी इथे ट्रॅप झालो आहे, मला इथे लॉस करायचं आहे. त्याच वेळेला तुम्ही पैसा कमवायला खरी सुरुवात करता आणि एकदा तुम्ही तुमचे लॉसेस कवर होऊन तुम्ही प्रॉफिटकडे जाल त्यावेळेला तुम्हाला हा लॉंग टर्मचा जर्नी हा कवर करता येतो. अजून काय तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करावं असं वाटत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी तुम्ही नक्की या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा.